येते मालेगावमध्ये ईद नमाज पठणावेळी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला गेलेला आहे। ईदगाह मैदानामध्ये सामूहिक नमाज पठण सुरू होतं आणि त्यावेळची ही घटना आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। पॅलेस्टाईनचा झेंडा त्या ठिकाणी फडकवला गेलेला आहे। नाशिकच्या मालेगावातली ही बातमी आहे। ईद नमाज पठण होतं आणि सामूहिक पठण सुरू असताना या पठणाच्या वेळीच पॅलेस्टाईनचा हा झेंडा फडकवला गेलाय। प्रतिनिधी रईस शेख यांच्याशी बोलूया। रईस, काय नेमका हा सगळा प्रकार होता? झेंडा फडकवण्याचं कारण काय आणि या संदर्भात दखल घेतली गेली आहे का? वेती आपल्याला माहित आहे का, देशभरात मुस्लिम समाजाची ईद साजरी करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज ईदगाह मैदानावर लाखो मुस्लिम ईदची नमाज पठण करण्यासाठी जमा झाले होते। ईदची नमाज संपल्यानंतर जेव्हा दुआ पठणाचा काळ असतो तेव्हा एक युवकाने पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला आणि झेंडा फडकावल्यानंतर त्या इतर मुस्लिम बांधवांनी समजावलं आणि त्या खाली बसवलं। एकूणच जेव्हा झेंडा फडकावला थोडी तणावाचा परिस्थिती निर्माण झाली होती, पण या युवकाला समजावण्यात आल्यानंतर त्या खाली बसवण्यात आलं आणि नंतर दुआ पठण करण्यात आलं। जी रईस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।